आले आले आपल्याला फॅन भेटला तो भाई इकडे उचल उचल उचल. बाबा पडला काय त्यांनी 18 पगड जात्री एकत्र करून आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्या या हॅकिंग मुळे त्याचे ते लॉस झालेलं आहे. तर आपण आता जेवढे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब कराल त्याच्या चॅनलला तेवढं आपल्याला बरं वाटेल. सो हे गाईज वेलकम बॅक टू रोहित पांढरे यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर गाईज पहिला अकाउंट आपला कोणीतरी हॅक केला म्हणजे डिलीट केला. सो आपण आता नवीन अकाउंट ओपन करतो. तर या अकाउंटला आपल्या भरपूर प्रेम द्या आणि लवकरात लवकर आपले 1K सबस्क्राईब कंप्लीट झाले पाहिजेत. सो गेला ब्लॉग तुम्ही बघितला असेलच. तर आपण आजपासून नवीन ब्लॉगची सुरुवात करतो. तर ब्लॉगमध्ये सर्वांनी कंटिन्यू राहा आणि जेवढे आधीच्या यूट्यूब अकाउंटला फॉलो करत होते तसंच या नवीन अकाउंटला आपले फॉलो करा. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे. ब्लॉगचं टायटल तुम्हाला टायटल बघून समजलं असेल का आज आहे शिवजयंती. सो आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर ब्लॉग बनवण्यासाठी आणि आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सगळ्यांनी खूप मोटिवेट केलं की पण एकदा अकाउंट खोल नवीन. तर भाई चला सगळे बोलत होते काल पण भरपूर जण बोलले ब्लॉग बघितला तेव्हा की नवीन सुरुवात कर. सो पुन्हा एकदा आपण नवीन सुरुवात करू आणि आपला फर्स्ट ब्लॉग आहे हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावरचा. तर यशने आणि तनिषने खूप मेहनत केली होती आपल्या आधीच्या अकाउंटमध्ये ग्रो करण्यासाठी. सो तेच आता बोलले की आपण आजपासून नवीन सुरुवात करू नवीन ब्लॉगसाठी. सो हे बघा आपल्या जोडीला ते पण आहेत. चाललोय मस्तपैकी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर. हे बघा चला पुन्हा नवीन सुरुवात. तर काय चला आता आम्ही निघालो इथून धरून कारण की भाई खूप पण जाम आहे. आता ब्लॉग करायला जमणार नाही. आपण डायरेक्ट आता फ्लाईट गेल्यावर ब्लॉग स्टार्ट करू. सो चला लेट्स गो. तर गाईज फायनली पोहोचलो आता आपण मराठी पाड्यावर. सो आता आपण जाऊ इकडे मंदिराच्या आतमध्ये. गाडी इथं पार्क केले. गाडी पार्क केल्यावर इथं 10 रुपये तिकीट द्यायला लागते. इथं तिकीट पावती पाडायला लागते 10 रुपयाची. सो चला आपण आता जाऊ तिकडे मंदिराच्या आतमध्ये. तर चला ऊन पण खूप आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. सो चला लेट्स गो. आपण जाऊ आता इकडे. आपल्या इथं आले आले आपल्याला फॅन भेटला तो भाई इकडे आहे. सो चला आपण आलो आतमध्ये जाऊ. पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि नंतर मग बाहेर आपण एक्सप्लोर करू मंदिर पूर्ण. सो चला लेट्स गो. तर गाईज या बघा आलो इकडं मंदिराच्या बाहेर. फुल गर्दी पण जाम भरपूर आहे आतमध्ये पण. इकडं बाहेर फोटो वगैरे शूट सगळा कार्यक्रम चालू आहे इकडं. आणि मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू बघा किती भारी दिसतो एकदम. महाराजांची मूर्तीचं दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मग आपण पूर्ण एक्सप्लोर करू पूर्ण सगळा. तर गाईज चला आता आपण आतमध्ये जाऊ. इथून आत जायचा इथून बाहेर जायचा. सो चला आता आपण आतमध्ये जाऊ. हे बघा इकडं महाराजांचं मंदिर सोडत आहे. तर गाईज मंदिराच्या आतमध्ये एवढी गर्दी आहे ना. ही बघा ही पाठची जी तटबंदी दिसते ना आपल्या मंदिराच्या बाजूची वरती पण एवढी फोटोशूट वगैरे सगळा कार्यक्रम चालू आहे. तर गाईज इकडे मंदिराच्या आतमध्ये मी फर्स्ट टाइम आलो आणि गर्दी बघा इकडे किती आहे दर्शनासाठी. पूर्ण शिवजयंती आहे म्हणून आज आतमध्ये आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जाता नाही येणार. सो आपण बाहेरूनच लांबूनच दर्शन घेतलं कारण की गर्दी पण भरपूर आहे. सो नाही दर्शन घेता येत आतमध्ये. हे भेटलं डॉन सावरलीकर भेटलं. तर गाईज फायनली दर्शन वगैरे केलं आपण. तिथं फोटोशूट वगैरे करून देत नाही इतर दिवशी. आता कसं आज गर्दी खूप आहे ना त्याच्यामुळे फोटोशूट वगैरे करून देत नाही. लांबून फोटो काढायचे असतील तर काढू शकता तुम्ही. सो चला आता आपण मंदिर वगैरे पूर्ण एक्सप्लोर करू. सो चला तुम्हाला दाखवतो इथं मंदिराच्या इथं काय काय बघण्यासाठी आहे. चला लेट्स गो. इथं शिबिर वगैरे सगळं लागलेले. रक्तदान पण तुम्ही करू शकता इथं. तर गाईज तुम्हाला जर ब्लड डोनेट करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता कारण की इथं सगळा कॅम्प वगैरे लागला आहे. तर गाईज मी फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करायला लावला आहे. आजपर्यंत कधी केलेलं नव्हतं लाईफमध्ये. सो आता फर्स्ट टाइम करायला लावलं आहे. तर त्यांनी पहिला माझा ब्लड चेक करायला लावला आहे का बसतो का नाही. सो चला नंतर बघू आपण काय होतंय. त्या पहिला चेक तर करतो. गाईच गेलो होतो रक्त डोनेट करायला. सो ते बोलतात का रक्त तुझ्यात कमी आहे कारण की 2-3 दिवस आजारी होता ना. बरोबर आपला अकाउंट गेला होता त्याच्यामुळे 2-3 दिवस काही जेवण वगैरे जरा जात नव्हता. त्याच्यामुळे काय ते बोलतात का
नाही करू शकत तू, थोडंसं रक्त तुझ्यात कमी दाखवतो. सो चला आपण आता एक्सप्लोर करू पूर्ण मंदिर. सो चला लेट्स गो. बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. जे कोण नवीन आले असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स गो. तर गाईज तुम्ही मंदिराच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला बघा तिथे 4 तुम्हाला बुरुज बघायला भेटतील. तटबंदी जेवढी आपली गोल आहे ना मंदिराची ती बघा तुम्हाला दाखवतो मी. हे पहिला बुरुज इथे आहे. सो दुसरा इथे आणि एक बुरुज तिकडे आहे. सो एक बुरुज इकडे आहे. सो मंदिरात आपले 4 बुरुज आहेत आणि मध्यभागी आपला मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे बघा. सो तुम्हाला पूर्ण दाखवतो मी आता वरूनच फक्त वरून एक्सप्लोर करायला लावलं आहे. सो आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. मग 2 तोफा पण इथं बघायला भेटतील. या बघा इथं सो इकडे आतमध्ये जाऊन देत नाही कारण की आज शिवजयंती आहे ना त्याच्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. चला आपण आता पूर्ण वरची तटबंदी पूर्ण फिरून घेऊ आणि नंतर मग आतमध्ये आपण जाऊ. आतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शस्त्र यूज केले जात होते युद्धासाठी सो ते पण तुम्हाला इथं दाखवले गेले पूर्ण सगळं. तर गाईज मंदिराची पाठची बाजू बघा तुम्ही किती एकदम वातावरण पण एकदम शांत पूर्ण आणि इकडं पार्किंगला जागा आहे भाई ते बाजूला. सो आपण तिथं गेलं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडं पूर्ण म्हणजे तुम्ही जर इकडे टूरसाठी येत असाल कुठे आपल्याकडे भरपूर स्पॉट आहेत फिरण्यासाठी. सो त्या बाजूला तिकडे पार्किंगला जागा आहे आपलं बनवले गेलेले आहेत. आणि इकडून बघा पाठचा मंदिराचा पाठचा भाग तो इथे एक बुरुज आहे आणि इथे एक बुरुज आहे. म्हणजे पूर्ण तुम्हाला मंदिर पूर्ण एक्सप्लोर करता येईल. वरून आले तर वरून तुम्हाला चांगलं बघायला भेटेल. सो खाली गेल्यावर तुम्हाला एकदम चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं बघायला भेटेल. भरपूर काय काय आहे. पूर्ण गाडी पार्किंगला पूर्ण सगळी या केलेले आहे आणि इकडं वरती दुकान तुम्हाला खाण्यासाठी वगैरे पूर्ण काय काय आहे. सो इथे टूरसाठी येत असाल तर तुम्हाला इथं पार्किंगला जागा वगैरे पूर्ण आहे. कारण की शाळे वगैरेची मुलं सगळी इथं आलेले आहेत. हे बघा हे बघा इकडं. तर गाईज आपला मित्र भेटलाय. तर मित्र पण आपला थोडासा नाराज आहे कारण की आपला युट्यूबचा अकाउंट कोणतरी हॅक केला तर तो काहीतरी बोलतो बघा. आहे का हो आपल्या भावाचा रोहित भावाचा आजचा पहिलाच महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची आज 19 फेब्रुवारी आहे आणि आज त्याचा पहिलाच ब्लॉग आहे. आणि त्याच्या या हॅकिंग मुळे त्याचा एक ब्लॉग म्हणजे एक त्याचा आयडी कमसे कम आय थिंक 2000 होते का कम्प्लीट होणार ते आता. हा ठीक आहे. तर त्यात त्याचे ते लॉस झालेलं आहे. तर आपण आता जेवढे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब कराल त्याच्या चॅनलला तेवढं आपल्याला बरं वाटेल. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. या इकडे आपलं 2 फॅन भेटलं. स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आपण वरचा भाग पूर्ण एक्सप्लोर केला. सो आता आपण खालचा भाग एक्सप्लोर करू पूर्ण. जेवढे पण आपले शिल्पचित्र लावले गेले पूर्ण इतिहास याच्यामध्ये सांगितला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. सो आणि प्रत्येक शिल्पचित्राच्या मागे इतिहास आहे. सो त्याच्यासाठी लावलं गेलेलं आहे. तर गाईज चला मी तुम्हाला आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ स्किप करू नका अजिबात कारण की मी आता तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. सो जेवढे पण इथं शिल्पचित्र लावले गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या मावल्यांचे सो त्याच्यामधला मी तुम्हाला पूर्ण इतिहास सांगणार आहे आता त्याच्यात. तर गाईज तुम्हाला हा शिल्पचित्र बघून आठवलं का छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक सोहळा चालू होता तो हा शिल्पचित्र आहे. या शिल्पचित्रामध्ये तुम्हाला बघायला भेटते जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जात्री एकत्र करून आपलं स्वराज्य निर्माण केलं ते पण लोक तुम्हाला या शिल्पचित्रामध्ये बघायला मिळतात. आणि त्या काळामध्ये जेवढे पण राजे होते ते पण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते ते पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात. तर गाईज तुम्हाला या शिल्पचित्राची स्टोरी तर तुम्हाला 100% माहित असणार कारण की एक आई तिच्या बालासाठी पूर्ण डोंगर उतरून खाली आली होती तर तिचं नाव आहे हिरकणी. तर गाईज या शूरवीराचे तुम्हाला नाव तर माहितच असेल श्री छत्रपती संभाजी महाराज. मुघलांची नाव ऐकूनच फाटून जायची. प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा येणारं नाव म्हणजे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज. तर गाईज हा शिल्पचित्र तुम्ही कधी बघितले का तुम्हाला वाटत नाही कारण की हा शिल्पचित्र तुम्ही बघितला असेल 100% आपल्या 4थीच्या पुस्तकामध्ये. तर गाईज याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची कशी बोटं छाटली होती लाल मालामध्ये. तर गाईज कसा अफजल खानाचा पोटला फाडला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी या तुम्हाला शिल्पचित्रामध्ये बघायला भेटते. तर गाईज छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी तलवार दिली होती हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कारण की मी तुम्हाला पूर्ण हा इतिहास सांगितला. आता तर गाईज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे जेवढे पण हे शस्त्र दिसतात ना तुम्हाला हे पूर्ण सो हे युद्धाच्या वेळेला यूज केले जात होते. सो हे धनुष्यबाण इथे आणि तलवार आहे छोटीशी आणि हे वेगवेगळे प्रकारचे शस्त्र आहेत. सो आपल्याला याचे नाव माहीत नाही. इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे भाला आहे
आणि हे चिरेटोप वगैरे पूर्ण किट म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जे मावळे होते ते युद्धाच्या वेळेस घालून जात होते. सो हे बघा इथे पण वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. हे बघा तर गाईज तुम्हाला असेच वेगवेगळे प्रकारचे शस्त्र बघायला भेटतात जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध व्हायचे सो युद्धाच्या वेळेस जे शस्त्र यूज केले जायचे दुश्मनाला मारण्यासाठी सो ते तुम्हाला इथं बघायला भेटतात पूर्ण. आणि तुम्हाला प्रत्येक शस्त्राचं जर नाव जर जाणून घ्यायचं असेल तर तिथं प्रत्येक शस्त्राच्या खाली एक पॅम्पलेट लिहिलं, ते पॅम्पलेटवर पूर्ण माहिती दिलेली आहे ते शस्त्राची. तर काही जेवढे पण आपला ब्लॉग बघत असतील काही पूर्ण माझा आवाज वगैरे सगळा बसला आहे कारण की 2 दिवस मी एवढा टेन्शनमध्ये आहे ना आपला यूट्यूबचा चॅनल गेल्यामुळे. सो इथं जेवढे पण आले असतील म्हणजे जेवढे पण ब्लॉग बघत असतील सो त्यांनी इथं रक्त डोनेट पण करू शकता. तर काहीच आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोअर केला आतमधून आणि बाहेरून नाही सॉरी आतमधून पूर्ण एक्सप्लोअर केला आणि वरून पण जी तटबंदी आहे की मंदिराची सो तिथून पण एक्सप्लोअर केला पूर्ण. सो आता आपण बाहेरचा परिसर बघू. बाहेर काय काय बघण्यासारखं आहे. सो बाहेर भरपूर काय काय आहे बघण्यासारखं. सो चला लेट्स गो बाहेर बघू आपण आता. काहीच फायनली आलो मंदिराच्या बाहेर. आता तुम्हाला इथं बघा काय काय बघायला भेटतं. सो इथं बाहेर तुम्हाला 2 हत्ती दाखवले आणि मावळे आहेत वगैरे. हे बघा इथं समोर एक हत्ती तुम्हाला बघायला भेटतो मावला बसल्यावरती आणि इथे पण काही जिकडे एक छोटीशी तोप आहे आणि महादेवाचं स्मारक आहे. हे बघा झालं तुमचं काम. ही तोप गोला मारतो का इकडं महादेवाचं स्मारक आहे. नाही जे पोरांना काय बोलायला हे दोघं एवढे फोटो काढतात ना येई यांच्या आता अल्बम बनवायला लागेल. एक मला अल्बम बनवायला लागेल 100% दाखवला त्या. या इकडे फिरता फिरता आलो आता डायरेक्ट पार्किंगच्या इकडं पूर्ण पार्किंग आहे इकडं आणि इकडं खाऊची दुकानं वगैरे तुम्हाला खाऊ बिऊ खायचं असेल ना तर इकडे खाऊ शकता तुम्ही खाऊ वगैरे. कारण की आता आम्ही पैसे नाही घेऊन आलेल. पैसेवाला यो एकटाच आहे. पैसेवाला यो एकटाच आहे तन्या. पैसेवाला तू एकटाच एवढाच तिकडे कुठे चाला. काहीच मोठा सीन झाला होता. चप्पलच कोणीतरी गायब केली होती आमच्या सगळ्यांच्या. या इकडं डायरेक्ट दिल्या होत्या सगळ्या शेतात फेकून दिल्या होत्या. काय बोला होता आता मला तर मोठा टेन्शन आला होता. गाडी पण गायब दिसली. 2,000 रुपये नुकसान मध्ये गेलो असतो मी आता डायरेक्ट घाट्यात. या बाय शिट. तर काय चला आपण पूर्ण मंदिर वगैरे सगळा एक्सप्लोअर केला एकदम भारी वेगळी. ब्लॉग तुम्हाला आवडला असं फर्स्ट ब्लॉग होता यो. सो असेच तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग बघायला भेटतील एकदम खतरनाक मध्ये. आता आपल्याला डायरेक्ट 10K टार्गेट ठेवला आपण पूर्ण. अर उचल बाबा पडला काय बोलायचा वाट लावली जा. हे बैल आणलं तिकडे दर्शनासाठी. राजानं रमन का कोणचं र राजानं रमन आय डोंट नो. नवीन बघलं राजानं रमन येतो. आजचा गुलाल आपला. राजानं रमन. तर गाईज तुम्हाला जर आपला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता तुम्हाला असेच एकदम डेली ब्लॉग बघायला भेटतील सो आपले एकदम खतरनाक मध्ये. सो चला लेट्स गो. जेवढे पण आपले ब्लॉग बघत असतील त्यांनी सगळ्यांनी शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा. तर चला दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. सो लेट्स गो.